धर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा जय हो लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद 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 राधा गोविंद जय हो पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग श्री राधे जय हो लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद 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 राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग उमापती भगवान महादेव की जय. रुद्र संहितेमध्ये सृष्टीखंड आपण पाहिला. सृष्टीचा विस्तार, सृष्टी निर्माण कशी झाली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पण स्त्री पुरुषाची जगातली पहिली जोडी जर कोण असेल, डाव्या आणि उजव्या अंगापासून ब्रह्मदेवाने एक जोडी निर्माण केली. मनू आणि शतरूपा ही स्त्री पुरुषाची पहिली जोडी. मनूचे आपण वंशज आहेत म्हणून आपल्याला मानव म्हणतात. काय म्हणतात? मानव म्हणतात. पण काही काही लोक म्हणले माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली. हळूहळू माणूस उभा राहिला आणि त्याचं शेपूट गळून गेलं आणि मग नंतर माकडाचं रूपांतर कशात झालं. कोणाकोणाला वाटतं माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली. हा, माणसात माकडा असतात, तो भाग वेगळा आहे. पण माकडाचा माणूस झालेला आणि माकडाचा माणूस झाला असता तर सगळेच माकडं काय झाले असते, काय झाले असते, माणसं झाले असते. पहिली स्त्री पुरुषाची जोडी मनुष्यत्वरूपात त्यांच्यापासून आपण निर्माण झालो.
म्हणून आपल्याला त्या ठिकाणी माणूस म्हटलं जातं. त्यांनी आकुती देवहूती प्रसूती प्रियव्रत आणि उत्तानपाद या 5 मुलांना म्हणजे 3 मुली आणि 2 मुलं यांना जन्म दिला आणि यांच्याही मुलाचं वंशविस्तार सविस्तर आपल्याला श्रीमद भागवतामध्ये श्रवण करायला मिळतो. जो त्या ठिकाणी मनुष्यरूप निर्माण ब्रह्मदेवाने केलं. ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी वाणीपासून सरस्वतीचा जन्म झाला आणि पुन्हा ब्रह्मदेवाला अजून एक कन्या झाली जिचं नाव आहे संध्या. पण ती संध्या इतकी सुंदर आहे, इतकी स्वरूपवान आहे, सुंदर असं तिचं स्वरूप आहे. आणि ब्रह्मदेवाला एक पुत्र झालाय ज्याचं नाव आहे काम. तोही इतका सुंदर आहे ज्याला मदन म्हटलं जातं, ज्याला काम म्हटलं जातं. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की तो जेव्हा जन्माला आला ना त्याने ब्रह्मदेवाला सुद्धा मोहित केलं. इतका सुंदर आहे तो. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी मोहित करून घेतले. त्याचं ते चालणं, त्याचं ते बोलणं, त्याचं ते पाहणं, त्याची वेशभूषा, त्याची केशभूषा अतिशय मोहक त्या ठिकाणी त्याच्या नजरेची असणारी अदा आणि या असणाऱ्या सगळ्याच स्वभावाने, या सुंदर असणाऱ्या हरकतीने ब्रह्मदेवाचं सुद्धा मन त्याने मोहित करून घेतलंय, ज्याला कंदर्प सुद्धा म्हटलं जातं. जन्माला आल्याबरोबर त्याने सगळ्यांना मोहित करून घेतलंय. ब्रह्मदेवाचे असणारे जे 10 मुलं आहेत मरीचिर अत्री अंगिरस पुलह पुलस्त क्रतू भृगुर वशिष्ठ दक्षश्च दशमस्तत्र नारद यांना सुद्धा त्याने मोहित करून घेतलंय. म्हणून त्याला नाव पडलं कंदर्प. काम म्हणजे इच्छा, शब्द स्पर्श रूप रस गंध याची इच्छा जो मनात करतो त्याला काय म्हणायचं? काम म्हणायचं. मी कुठे राहू सांगितलं त्याला. जेवढे जे सृष्टीमध्ये लोक आहेत ना त्यांच्या हृदयामध्ये सृष्टीचं सृजन करण्यासाठी तू राहा, सृष्टी विस्तार करण्यासाठी. कोणाला सांगितलं? कोणाला? आता चहाकडे लक्ष द्यावा का कथेकडे लक्ष द्यावा? कामाला हृदयामध्ये राहायचं सांगितलंय आणि तो काम हृदयामध्ये प्रत्येकाच्या राहू लागला. हृदयामध्ये तुझं वास्तव्य राहील म्हणले की पहिला घुसला कोणाच्या हृदयात माहिती आहे का? ब्रह्मदेवाच्याच बापाच्याच. आणि ब्रह्मदेवाच्याच हृदयामध्ये घुसल्यामुळे अत्यंत सुंदर असणारी ब्रह्मदेवाचीच मुलगी जिचं नाव आहे संध्या, त्या संध्याच्या पाठीमागे कामांध होऊन ब्रह्मदेव पळायला लागले. मोहित झाले, कामांध होऊन ब्रह्मदेव पळायला लागले. ब्रह्मदेव पळायला लागल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची असणारी मुलं सुद्धा ब्रह्मदेवाच्या पाठीमागे त्या संध्याच्या मागे पळू लागले. काय आहे हे सगळं पाहत असताना जो ब्रह्मदेवाचा एक पुत्र आहे धर्म, त्या धर्माला सहन होईना. म्हणजे काय आहे त्या मुलीच्या मागं आपल्या बहिणीच्या मागं भाऊ आणि बाप पळतोय. अरे देवा, हे भोलेनाथ हे काय आहे सगळं? आणि त्या भोलेनाथाचा धावा त्या धर्माने केला. देव देव महादेव धर्मपाल नमस्तुते सृष्टीस्थिती विनाशानां करता शंभो त्वमेव हि. हे देवा काय चाललंय हे पहा ना, हे दृश्य मी काय पाहतोय माझ्या डोळ्याने, हे चांगलं नाही पाहणं. त्याच वेळेस भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि धावपळ करणारे जे ऋषी आहेत ना आणि जे ब्रह्मदेव आहेत ना त्या ब्रह्मदेवाला म्हणले तुला लाज वाटते का रे? सृष्टीचं सृजन करण्यासाठी सृष्टीचा निर्माता मी तुला बनवलंय आणि तू स्वतःच्याच मुलीच्या मागे पळतो. लाज वाटते का काय तुला ब्रह्मदेवा? म्हातारा झालास ना तू. राग आला ब्रह्मदेवाला. तरुण मुलांच्या समोर मला हा महादेव बोलतोय, पण काय करावं आता? बोलणे तर ऐकून घ्यावेच लागणार. दक्षाला तर दरदरीत घामच आला, घामाघूम दक्ष झाला. इतका राग आला ब्रह्मदेवाला. कोणाचा? त्या कामाचा. अरे माझंच पोरग असून माझ्या हृदयामध्ये याच्यामुळे एवढं सगळं झालंय. हे कामा, तू मला जसं तुझ्या मागं पळायला लावलंस ना तसं एक दिवस भगवान शंकराला सुद्धा तुझ्या मागे पळायला लाव. आधीन कर. महादेवा तू मला बोलतोस ना, तू मला बोलतोस ना, एक दिवस तू सुद्धा असंच कामांध होशील. मी याला कामाला तुझ्या मागे लावेल. हे कामा तू मला तुझ्या मागं पळायला लावलं ना, या भगवान भोलेनाथाच्या नेत्राने जळून भस्मसात होशील. हात तुला माझा शाप आहे. शाप दिला ब्रह्मदेवाने.
आणि ब्रह्मदेवाने शाप दिल्याच्या नंतर त्या दक्षाला दरदरीत घाम आलाय आणि घामाचा एक थेंब जमिनीवर पडला आणि त्या घामातून एक मुलगी जन्माला आली जिचं नाव आहे रती. भवनेत्र अग्निर दग्धः कंदर्पो दर्पमोहितः भविष्यति महादेवो कृत्वा कर्म सुदुष्करम. आणि ती रती जी आहे ना, दक्षाच्या घामापासून जिचा जन्म झालाय, ती रती म्हणजे त्या कामाची पत्नी आहे. काम म्हणला ब्रह्मदेवाला, माझी काय चूक आहे बाबा, तुम्हीच मला सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करायला सांगितलं, मग सगळ्यांच्या हृदयात वास करताना तुमच्या हृदयात मी आलो, मग तुम्ही तुमच्या इंद्रियांवरती तुमचा ताबा पाहिजे, तुम्ही चूक केली, शाप मला दिला. ब्रह्मदेव म्हणे बरे जाऊ दे, ह्याच भगवान शंकराची पत्नी पार्वती, सतीच पार्वती स्वरूप बनून येईल आणि नंतर तुझ्यावरती कृपा करेल, तू काही काळजी करू नकोस. आणि ही सगळी भगवान शंकराची माया आहे आणि त्या मायेमध्ये आपण फसलोय, त्याच्यामुळे असं त्या ठिकाणी झालंय. पण संध्येला फार वाईट वाटलं, जी ब्रह्मदेवाची मुलगी आहे. आपण प्रातः संध्या आणि सायं संध्या असं म्हणत राहतो. इतकं वाईट वाटलं, माझा बाप आणि भाऊ माझ्या मागं पळू लागले, धिक्कार असो या देहाचा, नको मला हा देह. तपश्चर्या केली, मोठी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून तिने ते शरीरच सोडून दिलं, त्याग केला त्या शरीराचा आणि तिला नवीन जन्म प्राप्त झालाय. आणि तीच ब्रह्मदेवाची असणारी संध्या, नवीन देह तिला प्राप्त झाला. तीच त्या ठिकाणी अरुंधती बनून कर्दम ऋषींच्या घरामध्ये तिचा त्या ठिकाणी अवतार झाला आहे. हे कर्दम ऋषी ब्रह्मदेवाच्या छायेपासून त्यांचा जन्म झाला आणि कर्दम ऋषींचा विवाह देवहूतीशी झाला. 9 कन्या, भागवतामध्ये त्याचं सविस्तर वर्णन, 9 कन्या. आणि नंतर कपिलदेव भगवंताचा अवतार झाला. कपिलदेव भगवान की जय. आणि ती अरुंधती नावाची जी मुलगी आहे ना, तिचा विवाह वसिष्ठ मुनींसोबत झाला आहे. आणि वसिष्ठ मुनींसोबत झाल्यामुळे ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त त्या ठिकाणी वसिष्ठ मुनींनी तिला करून दिला आहे. आणि शिवजींचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव आहे, म्हणून कधी कामांध आणि कामाचा प्रभाव त्यांच्यावरती होत नाही. पण जो अपमान आहे ना, तो अपमान माणसाच्या मनातून कधीच जात नाही. हे जे शब्द आहेत ना, ते सतत टोचत राहतात. म्हणतात हे शब्द शस्त्रापेक्षा सुद्धा भयंकर जखमा करतात. म्हणून बोलताना कसं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. पण कोणाकोणाला चांगलं बोलता येतं बरं? कोणाकोणाला येतं? सगळ्यांनाच येतं, पण बोलत नाहीत आपण. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. तार किसी का घर नहीं, कब निकले दम मालूम नहीं. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. मिठो मिठो बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं माणसाने बोललं पाहिजे, असं माणसाने बोललं पाहिजे की ते ऐकणाऱ्याला ऐकतच राहावं वाटलं पाहिजे. खरं आहे का नाही? पण आपलं बोलणं
नवरा म्हणतोय तुझी भणभण बंद कर बाबा, नुसतं बडबड करते, नुसतं बडबड करते. मातीचं असतं तर फुटून गेलं असतं तुझं तोंड. नुसती बडबड करत राहते. आपलं बोलणं चांगलं नाही आणि बोलण्यामुळेच काय होतं, सगळं काम बिघडतं. थोडं जर तोंडाला आवर घातली ना काहीच होत नाही. आणि सोपा पर्याय सांगते, नवरा जास्त राग करतो का बायको जास्त राग करते? हा, बायको खरं बोलल्या काय काय ना, कशाला खरं बोलायचं. कधी कधी नवऱ्याला राग येतो आणि कधी कधी बायकोलाही राग येतो. पण नवऱ्याला कितीही राग आला की बायकोने एकच काम करायचं, सुंदर अशी एक स्माईल द्यायची. स्माईल कळते ना, गोड हसायचं. कितीही राग आलेला असो, समोरचा माणूस हसला की तो समोरचा माणूस लगेच फसतो, त्याचा राग लगेच काय होतो, शांत होतो. इतकी ताकद आहे हसण्यामध्ये. कितीही राग आलेला असू द्या, तो मोठ्या मोठ्याने तावातावाने बोलायला लागलाय, भले शिव्या द्यायला लागलाय, पण बायको जर हसली ना त्याला लगेच हसू येते. पण तो जर बोलायला लागला, ही हसते का, ही लगेच दनापट भांडे आपटायला सुरुवात करते. असे भांडे आपटे, असे भांडे आपटे, मलाच काय करायचंय, माझ्या एकटीचा संसार आहे का, मीच एकटी राबते, काय करायचे मला, काही गरज नाही, मला नाही राहायचं, चाललं मी माझ्या बापाच्या घरी, तुम्हाला काय करायचंय ते करा. तो म्हणतो निघलीस का, थांब तुझ्याकडे बघतो, लगेच येतो सपा मारायला सुरुवात करतो. इथल्यांचं नाही सांगत, आमच्या तिकडच्यांचं. इथले नवरे चांगले. आता मारायला लागल्यावर तरी हिने गप्प बसाव ना. पुन्हा म्हणते मेल्या मार 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 मार, कोण तुला मारून देणार आहे, घे तुझ्या हाताच्या हाऊस पडून मेल्या मार. 4 फटके काय होते, जास्त खाते का नाही, 4 फटके जास्त खाते. पण तोंडाला माणसाने काय केलं पाहिजे, आवरलं पाहिजे. जावाचं पटत नाही. कशामुळं, बोलण्यामुळं. नवरा बायकोचं पटत नाही, कशामुळं, बोलण्यामुळं. सासू सुनाचं पटत नाही, कशामुळं, तोंडामुळं, फक्त बोलण्यामुळं. माणसाने कसं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. बाळूला साखर आणायला पाठवल्याच्या नंतर त्या काकून विचारलं, बाळू तुला काय म्हणली आई तुझी, सांग बरं. आणि लहान मुलं खोटं कधीच बोलत नाहीत, खरं बोलतात. ते म्हणलं, काकू मला आई म्हणली या भवानीने नाही दिली तर पलीकडच्या कुत्रीकडून घेऊन ये, पण साखरच घेऊन ये. आता उसनं मागायला गेल्यावर पण असं जर बोलणं असेल तर कुणी देईल का आपल्याला साखर, देणार नाही. माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे. चांगलं पाहिजे म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं नाही. गोड बोलणं पाहिजे पण ते खरं पण पाहिजे, साच पाहिजे. ज्ञानोबा राय पहिला शब्द घालतात साच आणि नंतर मवाळ. अपमानाचा बदला घेण्यासाठी ते शब्द ब्रह्मदेवाच्या हृदयाला टोचू लागले. तो महादेव मला बोलला माझ्या मुलासमोर आणि कामाला सांगितलं, हे कामा, माझ्यावर जसा तुझा प्रभाव झाला ना तसा त्या रुद्रावर प्रभाव झाला पाहिजे. जा तुझ्या पत्नीला घेऊन जा आणि तू महादेवाला मोहित कर. कामदेव गेला. भगवान भोलेनाथ भजन करत होते, तपश्चर्या करत होते. 5ही बाणांचा प्रयोग त्याने भगवान भोलेनाथावर केला पण कशाचाच प्रभाव परिणाम भोलेनाथावरती झाला नाही. साधारण हस्ती का, महादेव निर्गुण निराकार सगळ्या देवांचा देव आणि तू कामांध होईन का, कामाचा प्रभाव परिणाम त्याच्यावर होईल का, कसलाच नाही. ब्रह्मदेव नारदजींना सांगू लागले. पुन्हा तो काम परत आला. म्हणला बाबा काहीच प्रभाव परिणाम होईना. मग कामाने आपल्या त्या ब्रह्मदेवाने आपल्या श्वासातून पुन्हा त्या ठिकाणी वसंताला प्रगट केलंय, जो कामाचा मित्र आहे वसंत. आणि तो वसंत जो आहे तो वसंत आला आणि तो सुद्धा येऊन भगवान भोलेनाथाला मोहित करण्यासाठी कामाला मदत करू लागला. पण काही केल्या भगवान शंकरावर काहीच प्रभाव परिणाम होत नाही. सगळ्यांनी विष्णूचा धावा केला. म्हणे विष्णू भगवान म्हटले की भगवान शंकर सतीशिवाय मोहित होऊ शकत नाही. भगवान भोलेनाथाला मोहित करण्यासाठी सतीच पाहिजे. मग आता ही सती कोण आहे? कथम सती पार्वती स पुन्हा शिवमुपागतः एतत् सर्वं तथान्येच ब्रह्मण्णा गदतुम रहसी. ही सती कोण आहे
आणि सती का बरं पार्वती म्हणून आली पुन्हा? सतीने का यज्ञामध्ये आपला देह भस्मसात केला? काय बापलेकीचं नेमका झालं होतं असं ब्रह्मदेवाला नारद महर्षींनी विचारलेलं आहे. भगवान विष्णू म्हणले सतीच पाहिजे. ब्रह्मदेवा, तुमचा पुत्र जो दक्ष आहे ना, ज्यावेळेस तो दक्ष कठोर तपश्चर्या करेल आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर ज्यावेळेस ती भवानी, ती सती परंबा जगदंबा प्रगट होईल ना, त्याच वेळेस भगवान शंकर मोहित होऊ शकतात. मग जो दक्ष आहे तो तपश्चर्या करण्यासाठी गेलाय वनामध्ये आणि त्या दक्षाने सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून 3000 वर्ष तप केलंय. दिव्य वर्षेण दक्षस्तु सहस्राणाम त्रयम समा तपश्चाचारणीयतम संयात्मात्मा दृढव्रतः. काही दिवस पानं खाऊन, काही दिवस फक्त जल पिऊन आणि काही दिवस निराहार राहून 3 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर सगळेजण त्या भगवतीचा धावा करू लागले. आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय हो तारी माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी धूमावती माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय वैष्णवी माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी अम्बे माँ, आजा 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 मेरी वैष्णवी माँ. टाळी वाजवा, टाळी सगळ्यांनी भजन म्हणा. आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय वैष्णवी माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय वैष्णवी माँ, आजा आजा मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ, आजा 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 मेरी जय अम्बे माँ, आजा 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 मेरी जय काली माँ. त्या भगवतीचा धावा सगळेजण करू लागले. त्या परंबा जगदंबेचा शक्तीचा धावा सगळेजण करू लागले. आणि धावा सुरू झाल्याच्या नंतर ती परंबा जगदंबा 3 वर्षाच्या दक्षाच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि ती भगवती जी आहे ती दक्षाच्या समोर प्रगट झाली. पहा, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून कसं स्वरूप आहे तिचं, अत्यंत सुंदर तिचं स्वरूप आहे. त्या भगवतीच्या हातामध्ये आयुध आहे आणि
आयुध असणारी ती भगवती सिंहारूढ आहे, कृष्ण वर्णवाली आहे, 4 भुजांची आहे, हातामध्ये कमल आहे, खड्ग आहे आणि ती भवानी सुंदर असणारा हिरवागार शालू तिच्या अंगात आहे, हिरवागार चुडा तिच्या हातात आहे, मोठं कुंकू तिच्या कपाळी आहे आणि ती सुंदर असणारी भगवती प्रगट झाली आणि दक्षाने तिची स्तुती केली पहा. जगदंब महामाये जगदीशे महेश्वरी कृपां कृत्वा नमस्तेस्तु दर्शितं स्वमुपमम. सुंदर अशी स्तुती केली आणि दक्ष म्हणला, हे परांबे, हे जगदंबे, आराधना अशी आहे, तुला माझ्या घरी मुलगी म्हणून, पुत्री म्हणून जन्माला यावं लागेल, अवतार घ्यावं लागेल. आणि तू जर माझ्या घरी अवतार घेऊन आली ना भगवती, हे जगदंबे, तर काय माझं नशीब, काय माझं प्रारब्ध असणार आहे. भगवती म्हटली, दक्षा, तू एवढं तप माझ्यासाठी केलंय, तर तुझ्या तपश्चर्येमुळं मला तुझ्या पोटी अवतार घ्यावाच लागेल, मला यावंच लागेल. आणि ती भगवती प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन दक्षाच्या घरी ती त्या ठिकाणी मुलगी रूपाने प्रगट झाली आणि दक्षाच्या घरी ती मुलगी होऊन आली आणि त्याच मुलीचं नाव दक्षाने काय ठेवलंय, हे पण मीच गुत्त घेतलं का? काय मागच्या झोपल्या काय? सती. काय नाव ठेवलंय? सती नाव ठेवलंय पहा. अत्यंत सुंदर सुसंस्कारित असणारी ती सती आपल्या सुंदर स्वभावाने, आपल्या तोतल्या बुबड्या वाणीने आपल्या माता पितांचं आणि सगळ्या घरातल्या असणाऱ्या लोकांचं मन ती आकर्षित करून घेऊ लागली. स्वतः भगवती होती. किती तेजोपुण्य त्या ठिकाणी तिचं स्वरूप असेल, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. लहानाची मोठी ती होऊ लागली. लहानाची मोठी झाल्याच्या नंतर, थोडंसं कळायला लागल्याच्या नंतर आपोआप ती भगवान शंकराची काय करू लागली? भक्ती, तपश्चर्या, उपासना, आराधना करू लागली. भगवान शिवशंकराची तपश्चर्या तिने केली. कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ त्या सतीच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर सतीचं सुंदर स्वरूप पाहिलं आणि त्या सतीने भगवान भोलेनाथाला आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. कारण शक्तीशिवाय शक्तिवान सुद्धा अधुरा आहे आणि शिवाची शक्ती ती परंबा जगदंबा आहे, ती सती आहे. शिव अक्षरातली वेलांटी ती भगवती आहे. आणि भगवान भोलेनाथ त्या सतीला पाहिल्याच्या नंतर पाहतच राहिले. आतापर्यंत कशाचाच प्रभाव परिणाम झाला नाही. काम गेला, पत्नीला घेऊन गेला, आपल्या मित्राला घेऊन गेला, तरी भगवान शंकर मोहित झाले नाही. पण सतीला पाहिलं आणि भगवान शंकर काय झाले? मोहित झाले. आता सतीकडे पाहतच राहिले आणि सती भगवान भोलेनाथाकडे पाहते. सतीची तपश्चर्या फळाला आली आणि भगवान भोलेनाथाचं सुंदर असं स्तवन सतीने केलं. भगवान भोलेनाथाचं स्तवन झाल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, सती माग, तुला काय पाहिजे? पण आता भोलेनाथाला पाहिल्यावर काय मागावं? मागण्याची जी इच्छा आहे ती पूर्णपणे निघून गेले. आणि भगवान भोलेनाथाला सती म्हणते, देवा, तुम्हालाच काय द्यायचंय तर मला द्या, मला तर आता तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. भगवान भोलेनाथ म्हणतात, सती, आता एक काम कर, तू माझं पती म्हणून वरण कर, तू मला तुझा पती बनव, मला दुसरं काही नकोय, आता तूच मला तुझा पती बनव. सती म्हणली, काही हरकत नाही. पहा तुम्ही, एक आहे ज्ञानशक्ती, एक आहे क्रियाशक्ती आणि एक आहे द्रव्यशक्ती. आणि ह्या तिन्ही शक्ती ज्या आहेत त्या तीनही शक्ती त्या शक्तिवानाला शक्ती देण्याचं काम करतात. द्रव्यशक्ती आहे लक्ष्मी, ज्ञानशक्ती आहे सरस्वती, जी ब्रह्मदेवाकडे सावित्री रूपाने वास्तव्य करते. आणि क्रियाशक्ती म्हणजे पार्वती, भगवान भोलेनाथाची पार्वती. आणि क्रियाशक्तीशिवाय ज्ञानशक्ती आणि द्रव्यशक्ती सुद्धा काही करू शकत नाही.
महत्त्वाची आहे क्रियाशक्ती. आणि तीच क्रियाशक्ती सती भगवान भोलेनाथाची आता पत्नी बनणार आहे. सती घरी गेली, भगवान भोलेनाथ सुद्धा कैलासामध्ये गेले. पण भगवान भोलेनाथाच्या नजरेसमोर आता कोण दिसतंय? सती दिसते. सतीशिवाय भगवान भोलेनाथाला आता करमेना. 2-3 दिवस सुद्धा राहावंसं वाटेना. ब्रह्मदेवाकडे निरोप पोचवलाय. ब्रह्मदेव दक्षाकडे आले आणि सगळे आता विवाहाची तयारी सुरू झाली. आणि भगवान भोलेनाथाचा आणि सती मातेचा सुंदर प्रकारे विवाह सगळ्या देवांनी एकत्रित येऊन करून दिलेला आहे. आणि आता ते भगवान भोलेनाथ उमापती झालेत. उमापती भगवान महादेव की जय. विवाह झाला, अतिशय आनंद झाला. आणि विवाह म्हणल्यावर कसं वातावरण असतं? आनंदाचं वातावरण. विवाह म्हणल्यावर दुःखाचं थोडंच वातावरण असतं. सगळीकडे आनंदी आनंद. इतका आनंद असतो, इतका आनंद असतो. त्या नवरदेवाच्या समोर मुलं नुसते उड्याच मारत असतात. उड्या मारता मारता बरेच जण नागिन डान्स सुद्धा करतात. माहिती नागिन डान्स? इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. बरं त्या पोरांना इतका आनंद कशाचा होतो माहिती आहे का? जास्त तिथं लग्न झालेलेच पूर्ण असतात. आम्ही ज्या दुःखात पडलोत ना, त्या दुःखात आमचा मित्र पडायला लागला, चला नाचा. त्याला माहिती आहे लग्न झाल्यावर कळण त्याला किती दुःख आहे. आणि लग्न ही अशी जखम आहे, होण्याच्या अगोदरच हळद लावली जाते. भांडणं व्हायला तर कारणच नाही, कशावरून भांडण सुरू होतं. इतकं भांडण सुरू होतं, इतकं भांडण सुरू होतं, विचारूच नका. गल्लीतल्या बाई तिला जाड जाड म्हणू लागल्या. आणि बायांना जाड म्हणलेलं सहन होतच नाही. होतं का? बऱ्याच जणीला बारीक व्हायचं असतं, पण तोंडावर नाही ताबान मला बारीक व्हायचंय. बाबा आता कशी बारीक होणार आहे? घरी जाऊन लग्नाचे फोटो पहा, अल्बम असेल, त्या फोटोमध्ये नवरदेव जाड असतो का नवरी? खरं खरं बोला, कोण? नवरदेव असतो. लग्नानंतर नवरी जाड होती. बहुतेक बऱ्याच वेळेस नवरदेव जाड असतो, नवरी जरा कमीच असते. पण कधी कधी नवरी असू शकते नवरदेवापेक्षा जाड. पण लग्न झाल्यावर दुसऱ्या वर्षी काय होतं? नवरदेव अनुभव आहे सगळ्यांना. हे का कुठं ग्रंथात लिहिलंय का? पटापटा बोललं जा ना. नवरदेव बिचारा वाळला, इतका वाळला होतो, त्याच्या अंगावर जर मच्छर बसला तर त्या मच्छराला वाटतं याचं रक्त प्यावा का माझं याला द्यावा. हे बाबा त्या वाळलेल्या बाबाला म्हणायला लागले, सांग ना, तो तुझा अनुभव आहे. इतका वाळून जातो बिचारा, इतका वाळून जातो. आणि ही प्रत्येक वर्षी थोडी 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 काय होते? वाढायला लागते, गुबगुबीत होते. मग बाया म्हणतात, बाई तू सुधारलीस, लग्नात बारीक होती, चवळीची शेंग, बाई तू सुधारलीस, तू जाड झाली. इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं. पुन्हा नवऱ्याकडे जाते आणि बाळ्याचा बाप, सांगा ना मी जाड दिसते का? सांगा ना बाळ्याचा बाप. बाळ्याच्या बापाची काय टप्पर हिला जाड म्हणायची. म्हणजे अजिबात नाही, मला तर तू बिलकुल जाड दिसत नाही. खरंच खरंच नाही जाड वाटत. मग म्हणे मला काय करायचंय बाकीच्यांचं, तुम्हाला तर दिसत नाही ना. अजिबात नाही. तिला इतका आनंद होतो आणि इतकी लाडात येते. आणि लाडा लाडात म्हणते, एक काम करा ना, मला उचलून घ्या ना. तो म्हणला कशाला? म्हणली मला फ्रीजमधली आईस्क्रीम खायची, मला उचलून घ्या. तो म्हणला हात जोडतो, फ्रीज तुझ्याजवळ उचलून आणतो, पण तुला फ्रीजजवळ उचलून नेऊ शकत नाही. मग काय लागते भांडणाला? म्हणजे फ्रीज इकडे उचलून आणताना मला उचलून नेऊ शकत नाही, म्हणजे मी फ्रीजपेक्षा जाड आहे का? फ्रीजपेक्षा मोठं वजन आहे का माझं? काय लगेच भांडण सुरू यांचं. भांडणाला काही कारणच लागत नाही. आणि विवाहाचा प्रसंग, भगवान भोलेनाथाचा विवाह झालाय सतीसोबत. अगदी सगळीकडे आनंदी आनंद आहे. घर असावं म्हणून दोघे जण काशीमध्ये वास्तव्य करू लागले, काशीमध्ये राहू लागले. अनेक वर्ष सतीने भगवान भोलेनाथासोबत विहार केला. विहार करता करता पुन्हा कैलास पर्वतावरती गेलेत. आणि कैलास पर्वतावरती गेल्यावर सती मातेच्या मनाला अगदी आनंद झालाय. गदगद सती माता झाल्यात. सदैव हिरवळ त्या कैलासामध्ये असते. सुंदर हवा, अनेक पुष्पांचा सुंदर सुगंध घेऊन त्या कैलास पर्वतावरती येते. सुंदर अशी झाडांना फळं आलेली आहेत, हिरवीगार असणारी तिथली झाडं आहेत.
झरणे तिथं वाहतात आणि अशा सुंदर ठिकाणी जिथं सोसाट्याचा वारा येत नाही, जिथं जास्त मेघ वर्षाव करत नाही, जिथं सूर्य जास्त दाहकता दाखवत नाही आणि तिथं शिवसती त्या कैलासामध्ये अनेक वर्ष विहार करू लागले. विहार करता करता दोघे पती पत्नी कसे असावेत, नुसते संसारामध्ये त्यांनी बुडून जाऊ नये, तर त्या संसारामध्ये त्या संसाराला त्या प्रपंचाला उत्तम परमार्थाची जोड असली पाहिजे. तेव्हा कुठे त्या ठिकाणी तो खरा प्रपंच. पण पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसाच्या कथेपर्यंत आपण आलो, पण मला नुसत्या पार्वत्याच दिसल्या, महादेव काय कथेला दिसनातच. महादेवाला लेकरं सांभाळायला ठेवतात का काय? महादेव फार थोडे महादेव येतात. उद्या शक्य झालं तर महादेवाला घेऊन या. उद्या महादेव पार्वतीचा विवाह आपल्या कथेमध्ये. लग्नाला ताईने बोलवले असं सांगा. पुन्हा सरपंच साहेबाकडून पण सगळ्यांना आमंत्रण निमंत्रणे असंही त्या ठिकाणी सांगा. उद्या भगवान भोलेनाथाचा विवाह आपल्या कथेमध्ये होणार आहे आणि दोघांमध्ये संवाद होतोय पहा. तस्मिन् स्वर्ग समे स्थाने दिव्यमानेन शंकरः 10 वर्षसहस्राणि रेमे सत्यासमं मुदः. अनेक वर्ष त्या कैलासावरती राहिले, पण दोघांमध्ये संवाद सुरू आहे, वाद नाही. आपल्या नवरा बायकोमध्ये सतत वाद असतो. एक जण मला म्हणली, ताई काय झालं वाद असतो म्हणून, त्यात काय एवढं? म्हणलं का? ती म्हणली, मंदिरात घंटा आणि संसारात तंटा असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मजाच येत नाही. मी म्हणलं तिकडं कुस्ती का खेळणार, मला काय करायचं. पण संवादातून बोधरूपी पुत्र जन्माला येतो आणि दोघांमध्ये संवाद सुरू आहे. सती प्रश्न विचारते भगवान भोलेनाथाला, देवा तुमची कशी सेवा केली पाहिजे, कशी तुमची भक्ती केली पाहिजे. देवा तुम्ही कशाने लवकर प्रसन्न होता. देवा तुम्ही सकाम भक्तावरतीही कृपा करतात, निष्काम भक्तावरतीही कृपा करतात, पण दोन्ही भक्तातून तुम्हाला कोणता भक्त आवडतो, कोणता भक्त आवडतो. देव म्हणले, साहजिकच जो मागत नाही तो. मागणारी बायको आवडते का न मागणारी? न मागणारी. कारण न मागणारी बायको नवऱ्याला प्रिय असते. मागणारीची खटखट खटखट ऐकून बिचारा इतका परेशान झालेला असतो, विचारूच नका. म्हणे कुठं चाललात? म्हणे मुंबईला, एक साडी आणा. कॅन्सल झालं. कुठं चाललात? म्हणे बीडला. सँडल आणा. कॅन्सल झालं. कुठं चाललात? ग्यावरायला. एक नेकलेस आणा म्हणे सुंदर. नवरा म्हणे कॅन्सल झालं. मग बूट घालून चाललात कुठे? नवरा म्हणला चाललो नरकात. यायचं का तुला? म्हणली एक काम करा, यायचं नाही, पण नरकात गेल्यावर जो नवरा बायकोची इच्छा पूर्ण करत नाही त्याला यम कसं बदाबदा मारतो ना, तेवढा व्हिडिओ पाठवा म्हणली मला व्हॉट्सअपला, मोबाईलला. बाकी काही पाठवू नका. म्हणजे कुठं गेलं तरी काहीतरी आणायचं यायचं. कोणता भक्त तुम्हाला आवडतो? शिवलिंगाची पूजा कशी करावी? निर्गुण निराकार भगवंताची, सगुण साकार भगवंताची, असं त्या ठिकाणी भगवंताला प्रश्न विचारते आणि भगवान परमात्मा सुंदर वर्णन करून सांगतात. सती 9 प्रकारची भक्ती आहे. त्याच्यामध्ये श्रवण भक्ती ही कसली आहे? प्रथम क्रमांकाची. श्रवणं कीर्तनं चैव स्मरणं सेवनं तथा दास्यं तथार्चनं देवी वदनं मम सर्वदा सख्यम आत्मार्पणं चेति नवांगानि विदुर्बुधः उपांगानि शिवातस्य बहुनी कथितानि वे. शिवमहापुराणामध्ये श्रवणं कीर्तनं चैव स्मरणं सेवनं आणि भागवतामध्ये श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनं ही 9 प्रकारची काय सांगितली? भक्ती सांगितली. एकच आहे, श्रवण ही प्रथम क्रमांकाची भक्ती. आपण सध्या जी करतोय ती कुठली भक्ती आहे? श्रवण भक्ती. म्हणजे 9 प्रकारामधली सगळ्यात महत्त्वाची असणारी भक्ती कोणची? श्रवण भक्ती. पण श्रवण करत असताना श्रवण कसं करावं?
याला अत्यंत महत्त्व आहे. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणम तु कृतम सर्व न मननम कृतम. श्रवण केलं पण त्याचं निधिध्यासन, मनन आणि निधिध्यासन केलं नाही तर त्या श्रवणाचं फळ आपल्याला भेटत नाही. नाही तर या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं त्याला काही महत्त्व. तुमचं कसं आहे? हां, या कानाने ऐकून या कानाने सोडून देतात का दोन्ही कानाने ऐकून हृदयात नेऊन ठेवतात? हां, कसं आहे? बोला ना पटकन, आपला वेळ झालाय. हां, पटकन बोला, पटकन. यांना बोलता येतं का नाही हो? आपण काय करतो? या कानाने ऐकून या कानाने सोडून देतो. अशा किती कथा ऐकल्याने आपला उद्धार होणार आहे? दोन्ही कानाने ऐकून हृदयापर्यंत नेऊन ठेवलं पाहिजे. या श्रवणामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. रुक्मिणी मातेने जो विवाह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी केला, जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला आवडत होते, ते काय भगवंताला अगोदर पाहिलं नव्हतं रुक्मिणीने, फक्त श्रवण केलं होतं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरो हरतुंगतापां रूपं दृशं दृशमिताखिलार्थलाभं त्वया अशति विशति चित्तम पत्रं मे. आणि ते श्रवण ऐकून ऐकून अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. अशी रुक्मिणी बावरी झाली ग. ज्यांना ज्यांना नृत्य करायचं त्यांनी उठून करा. नवरी झाली ग, अशी रुक्मिणी. उठा उठा, महिला महिला उठा. झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. टाळी वाजवा, टाळी, सगळ्यांनी टाळी वाजवा. महिला मंडळ लाजू नका. हला जरा, हला. भीष्मक राजाची लाडाची लेक दिसायला गोरी लाखात ये. 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 लाडा लाडाने बावरी झाली ग, लाडा लाडाने बावरी. ची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. हो. श्रीराधे. घरात रुक्मिणी रुसायची, विठूला बघून हसायची. 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 लाडा लाडाने बावरी झाली ग, लाडा लाडाने बावरी झाली ग. विठुरायाची नवरी झाली. जय हो. विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग. अशी रुक्मिणी बावरी झाली. राधे. नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग, विठुरायाची नवरी झाली ग.
भगवान भोलेनाथ सांगतात. पण एक वेळेस कथा श्रवण करायला जात असताना भगवान भोलेनाथ आणि सतीमाता कथा श्रवण करायला निघाले. पण रस्त्याने जात असताना त्रेतायुगामध्ये घडलेला प्रसंग आहे. कुंभज ऋषींकडे रामायणाची कथा ऐकायला निघाले. पण त्रेतायुगामध्ये जात असताना भगवान भोलेनाथ ज्याचं भजन करतात ते कोण आहे? फक्त 5 मिनिटात थांबणार आहेत, लक्ष द्या. भगवान भोलेनाथ कोणाचं भजन करतात? कोणाचं? म्हणा ना, श्रीराम जय राम जय जय राम.